ह्या मराठी माणसाचं कसं आहे माहिती आहे काय, बाकीच्या मराठी माणसाबरोबर घडतं. मला काय करायचं आहे, जेव्हा माझ्या घरावर ते दरवाजावर येणार ना टकटक, तेव्हा मी स्वतः मराठी म्हणून जागा होतो. आजपर्यंत मराठी माणसाने हेच केलेलं आहे. माझ्याबरोबर थोडी प्रसंग घडला, हा तो मराठी आहे ना, हा पाठिंबा. पण मित्रांनो, मला असं वाटतंय त्यांच्या उपोषणामध्ये तुम्ही जर का गोरेगावच्या जवळ असाल तर तिकडे जा, तिकडे सहभागी व्हा. मला त्या मराठी माणसाला सांगायचं, उठा, फक्त चिपळ्या वाजू नका. तर मराठी माणूस आपला काय, त्याला आपली काय गरज आहे. तुमच्या एका शेअरनी, तुमच्या एका लाईकनी कुठल्या तरी त्या पत्राचारच्या लोकांचा विषय हा संपू शकतो. आज जर का मी तुम्हाला सांगितलं की मुंबईमध्ये स्वतःच्या हक्काच्या घरासाठी एक मराठी माणूस 20 दिवस झालं उपोषणाला बसलाय. 18 वर्ष झालं त्याला त्याच्या हक्काचं घर मिळालं नाही. मित्रांनो, प्रकरण हे गाजलंय पण वाजलं नाहीये. होय, मी बोलते पत्राचाळीविषयी. पत्राचाळ हा विषय जेव्हा समोर येतो तेव्हा आपल्या समोर दिसतो तो म्हणजे मराठी माणूस. मित्रांनो, हा आजचा व्हिडिओ माझा पत्राचाळीच्या मराठी माणसांवर आहे. मला तुम्हाला बाकी मराठी माणसांना सांगायचं, जर का तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर व्हिडिओ आत्ता स्किप करा आणि जा. कारण बरेच जण आहे ना, फक्त मराठी म्हणून पकपक करत असतात, पण त्यांना मराठीबद्दल काही नसतं, मराठी माणसाबद्दल काय नसतं. हा व्हिडिओ प्रत्येक पक्षाच्या मराठी कार्यकर्त्यांनी मला स्वतः हा बघणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे. एक मुलगी जी स्वतः सांगते की मी माझं शिक्षण थांबवलंय गेल्या 1 वर्षापासून, कारण घराचं भाडं मिळत नाहीये, माझी आई घरकाम करते. कशी हालत आहे इकडे. आज माझं 1 वर्ष शिक्षण थांबलंय, भाडं नाही आम्हाला, घर काम करून मला शिकवते. आज तिने 1 वर्षाचं शिक्षण तिने स्वतःचं थांबवलं असं सांगते. काय मराठी माणसावर परिस्थिती आल्या महाराष्ट्रामध्ये, या मुंबईमध्ये. आणि काय आपण बोलतोय, म्हणजे सरकारमधली लोक पण असतील किंवा बाकीच्या पक्षातले लोक पण असतील, जे बोलतायत आमचं काम मराठी माणसासाठी असतं, ते पक्ष कुठे गेले आज, मला खरं तर आज विचारायचं आहे. गेल्या 20 दिवसापासून या उपोषणाला मराठी माणसं बसलेत. तिकडे कोणी प्रशासन नाही, तिकडे कोणी म्हाडाचे लोक नाही, तिकडे कोणी सरकारचे लोक नाही, तिकडे कोणी पक्षाचं नाही. काय बोलायचं, कोणी विचारपूस करायला नाही तिकडे, आणि ती माणसं मराठी आपली रस्त्यावर बसलेली आहेत. माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, आज कसं आहे ना, आज आपण बाकीच्या इतर सगळ्या गोष्टींमध्ये अडकून पडलेलो आहे. आपण आज सगळ्या त्या अशोक खरात असेल, ते वरात काय त्याच्या आयला साला, ते ह्या लोकांच्या प्रकरणाला आपण व्हॅल्यू देतोय. त्याला देणं गरजेचं आहे, कारण त्याला अटक झाली, इतर सगळ्या गोष्टी झाल्या, आता पोलिसांच्या अंडर त्याच्यावर चर्चा करणं पण तितकंच गरजेचं आहे. पण तो विषय किती लावून धरला पाहिजे, आणि बाकीचे पण आपले जे रोजच्या आयुष्यातले विषय आहेत ते मला असं वाटतं त्या अशोक खरातच्या प्रकरणामुळे दाबले जात आहेत, ते पण आपण बोलणं तितकंच गरजेचं आहे. या विचाराचं आपण असलं पाहिजे. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, कारण हे असे पण प्रसंग काही घडत असतात. आपला मराठी माणूस गेल्या 20 दिवस झालं उपोषणाला बसलाय. 2018 साली त्याचं घर तोडण्यात आलं. 40 एकर मोठी जागा त्यांनी एका बिल्डरच्या घशात टाकली, त्या बिल्डरने त्याला फसवलं. अजून एक बिल्डर आला, एक कमिटी बसली, त्या बिल्डरने पण फसवलं. अशा 2 ते 3 बिल्डरने फसवल्याच्या नंतर ही जमीन जे सगळे आहे त्या म्हाडाच्या अंडर सगळा प्रोजेक्ट गेला, आणि त्या म्हाडाने पण काम करून दिलं. तर कसं काम करून दिले, निकृष्ट दर्जाचं काम. त्या जमिनीच्या स्लॅब पडतायत, त्या जमिनीचा जो काय दरवाजा, तो दरवाजा नीट उघडत नाहीये. आता ते संदीप देशपांडे आपले मनसेचे, त्यांनी तो विषय घेतला या पाडव्या मेळाव्यामध्ये, पण त्या विषयानंतर पुढे कोणी काही बोललं नाही, कोणीच नाही. त्यांच्या पक्षातले लोक पण नाही, या सरकारमधले लोक पण नाही, कोणी त्याच्यावर चकार शब्द काढायला तयार नाही. माझी विनंती आहे तुम्हाला की बाबा रे, आज एकदा आपण त्या मराठी माणसाच्या या पत्राचाळीवर पण लक्ष द्यावं. मध्ये ते प्रकरण तापलं, गंभीर झालं, काय ते संजय राऊतांना अटक केली, काय त्या ईडी लागल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. त्यामुळे पत्राचाळ ही आपल्याला दिसली. पत्राचाळ हा विषय काय तो आपल्याला थोडाफार समजला असेल तेव्हा. पण आज बऱ्याच लोकांना पण असं वाटतंय की या पत्राचाळीच्या लोकांना घरं मिळालीत. बऱ्याच लोकांना म्हाडाने असं सांगितलंय की आम्ही त्यांना घरं दिलेत, पण ते लोक घराचा ताबा घेत नाहीत. आता म्हाडा घर देतंय, पण ते म्हाडा घर कशा पद्धतीचं येतंय, तर ते घराचं स्लॅब पडतंय, त्या घराचा हा प्रॉब्लेम, तो प्रॉब्लेम. मला सांगा, एखादा माणूस तिकडे राहायला गेला आणि त्याच्यानंतर वरून काय स्लॅब पडला, कोण जिम्मेदार असणार आहे. तर स्वतः म्हाडा, ते लोक तिकडचे काय बोलतात माहिती आहे, स्वतः म्हाडातल्या अधिकाऱ्यांनी 1 महिना तिकडे जाऊन राहून दाखवावं, त्याच्यानंतर आम्ही जाऊन राहतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर बऱ्याच वर्षापासून तो प्रोजेक्ट रखडलाय. त्यांचं भाडं जे असतं दर महिन्याचं, ते आता स्वतःचं घर जर का दिलं असेल तर त्याचं भाडं देणं गरजेचं असतं. ते भाडं पण काय 40,000वरून 25,000वर आणलं. बघा मित्रांनो, सरकार बदललं, इतर सगळ्या गोष्टी झाल्या. गेल्या 18 वर्षामध्ये भरपूर काही गोष्टी घडल्यात, पण या गोष्टी घडल्या, त्याचा फटका, त्याचा परिणाम हा त्या पत्राचाळीच्या मराठी लोकांना भोगावा लागतोय. आज मी तुम्हाला सत्य परिस्थिती सांगतो. आज तिकडे सगळ्या पक्षातली लोक आहेत ना, भाजप, मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी, सगळ्या पक्षातली लोक एकत्र मी त्या दिवशी बघितली. तिकडे मी परवा गेलो होतो तेव्हा. का ही एकत्र आली, तर त्या लोकांचा विषय हा एकच आहे. सगळेजण एकाच गोष्टीच्या विरोधात, ते म्हणजे म्हाडाच्या विरोधात आहे. याच्या आधी पण बऱ्याच लोकांनी ह्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये पैसे खाल्ले. ह्याच्या आधी म्हणजे 18 वर्षात भरपूर लोकांनी पैसे खाल्ले, पैसे लुटले, कमवले, सगळ्या गोष्टींचा आरोप ह्या सगळ्यांचा आहे. पण त्यांना मागचं पुढचं काय खोदून काढायचं नाहीये. त्यांचं असं मत आहे की बाबा रे, आत्ता आम्हाला म्हाडाचे घर देत आहे, त्यांनी नीट घर द्यावं, काय त्यांचे डॉक्युमेंटेशन करून द्यावं, काय त्यांचं ते भाडं जे रखडलंय ते पूर्ण करून द्यावं, काय त्यांचे ते स्लॅब पडताय, इतर सगळ्या गोष्टी, काय ते रिपोर्ट काढले, त्याच्यानंतर पण त्या सगळ्या गोष्टी घडतायत. त्यांना ती भीती वाटते की आम्ही उद्या राहायला गेल्याच्यानंतर आमची ही परिस्थिती कशी असणार.
मी आज तिकडे गोरेगावमध्ये बऱ्याच वर्षापासून राहतोय. आम्ही तिकडे त्या गल्लीमध्ये क्रिकेट खेळायचो. तिकडे बाजूला एक कल्पतरू मोठा टावर बनलेला आहे. तो प्रोजेक्ट त्यांचीच जागा या पत्राचाळीच्या लोकांची, पण तो प्रोजेक्ट जो बनलाय 3 BHK 2 BHK 4 BHK मोठमोठे 4 BHK पेक्षा पण मोठमोठे घरं तिकडे बांधलेली आहेत. मी जाऊन आलो तिकडे त्या घरामध्ये. आपण जर का पाहाल ना तर डोळे अचंबित राहील आपले. असे मोठे मोठे चांगले प्रोजेक्ट ते घरं बनवले तिकडे, पण त्याच्या समोरच लगत ज्यांची जमीन आहे त्यांना काय प्रोजेक्ट दिलेत हे म्हाडाच्या अंतर्गत. तर बघा हे स्लॅब पडत आहे, तर बघा ह्या लिफ्ट अशा. उद्या माणूस तिकडे राहायला गेल्याच्या नंतर मेला कोण जगला कोण कोणाला काय पडलेलं नाही या मराठी माणसाची. ह्या मराठी माणसाचा विषय फक्त आणि फक्त निवडणुकीच्या वेळेलाच येतो. हेच मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं सिद्ध झालेलं आहे आता या ठिकाणी. कारण 20 दिवस झालं हे लोक उपोषणाला बसले. कोणी तशी दखल घ्यायला तयार नाहीये. कोणी तर विधानसभेत तो विषय मांडला, पण त्याच्यानंतर पण काय झालंय, तो विधानसभेत विषय मांडल्याच्या नंतर ते शंभूराजे देसाई त्यांच्यापर्यंत काय चुकीची माहिती पोहोचवली ते पण वाचून सांगत होते त्या सगळ्या गोष्टी की काय 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 म्हणजे काय. तर ह्या लोकांनी आता भाडं वाढवून मागितलंय काय, तर हे लोक नाटकी करताय. उलट ह्या म्हाडाच्या विरोधामध्ये जायचं तर हे पत्राचाळीतले लोक मराठी लोक हे म्हाडाच्या विरोधात बोलताय म्हणून असं सगळं सांगतायत. आणि तरी पण त्याच्यानंतर काय सांगितलंय तर बाबा रे आम्ही हे अधिवेशन झाल्याच्या नंतर महिनाभराच्या आतमध्ये यांची बैठक लावू आणि बैठकी लावून काय करणार हे लोक आपलाच खरापणा आपल्याच सगळ्या गोष्टी करणार. हे लोक उपोषणाला हटत नाही. आता काय बोलतात ते लोक, उद्या आम्ही उपोषणावर हटलो आणि ह्या लोकांनी आमची मंजुरी जर का केलीच नाही, आम्हाला जे हवंय ते केलंच नाही. हे पत्राचाळीतले लोक काय बोलतात माहितीये काय, ते आमच्या मागण्या नाही, ते आमचे हक्क आहेत. ह्या पत्राचाळीची सुरुवात कशी झाली, ह्या पत्राचाळी म्हणजे नक्की प्रकरण काय, मी हे बोलतोय तुम्हाला काही लोकांना कळत असेल, काही लोकांना कळत नसेल, काही लोकांना पटत असेल, काही लोकांना पटत नसेल. कारण प्रत्येकाला आपल्या डोळ्यासमोर आपले पक्ष आपल्या सगळ्या गोष्टी दिसत असतात समोर, डोळ्यावर पट्ट्या बांधलेल्या असतात. पण मित्रांनो मी तुम्हाला खरं सांगतो, ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मागच्या सरकारचा पण दोष आहे, ह्या सरकारचा पण दोष आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे इथं आता ह्यांना भेट देत नाही म्हणून ह्या सगळ्याच लोकांचा दोष आहे. 20 दिवस झालं हे प्रकरण एवढं ते लोक बसले तिकडे उपोषणाला, पण तरी बाहेर येत नाहीये. मीडियाद्वारे अंजली दमानिया ते पण जाऊन भेटले, पण तरी पण हा विषय कुठे गेला तर काय माहिती नाही. आपल्यामध्ये तो विषय मी तुमच्यासमोर घेऊन यायचा प्रयत्न करतोय, पण तो विषय चालला जात नाहीये. का मला समजलंच नाही. मराठी माणसाबद्दल मी बोलतोय, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी मी लढण्यासाठी तुमच्यासमोर तो व्हिडिओ घेऊन येतोय. आज मला वाटलं होतं माझ्याकडे पण जे लोक बघणारे आहेत माझे ते सगळे मराठी लोक आहेत, जे मराठी माणसांना पाठिंबा देणारे, जे ज्यांच्या मनामध्ये मराठी म्हणून पक्ष बाजूला ठेवून इतर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मराठी म्हणून जागृत असणारे सगळे माझे सबस्क्रायबर आहेत, माझे फॉलोअर्स असं मला वाटलं होतं. पण किती लोक तुमच्यापैकी पत्राचाच्या लोकांच्या बरोबर सोबत उभे आहेत. ह्या मराठी माणसाचं कसं आहे माहिती आहे काय, बाकीच्या मराठी माणसाबरोबर घडतं. मला काय करायचं आहे, जेव्हा माझ्या घरावर ते दरवाजावर येणार ना टकटक, तेव्हा मी स्वतः मराठी म्हणून जागा होतो. हे चुकीचं आहे. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, आजपर्यंत मराठी माणसाने हेच केलेलं आहे. माझ्याबरोबर थोडी प्रसंग घडला, हा तो मराठी आहे ना, हा पाठिंबा काय काय तर एक लाईक फक्त करू आम्ही. पण मित्रांनो मला असं वाटतंय त्यांच्या उपोषणामध्ये तुम्ही जर का गोरेगावच्या जवळ असाल तर तिकडे जा, तिकडे सहभागी व्हा, तिकडे जाऊन तू व्हिडिओ काढा. तुम्ही हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे की बाबा रे हे 20 दिवस झालं आज मराठी माणूस रस्त्यावर बसलेला आहे. कशासाठी तर आपल्या हक्काची घरं ही कुठेतरी ते देऊन बसला म्हाडाला, प्रायव्हेट बिल्डरला दिले, नंतर ते म्हाडाच्या अंडर आल्या, त्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण स्वतःची 40 एकर जागा एका मराठी माणसाने दिली, पण त्या 40 एकर जागेवर त्या मराठी माणसाला निकृष्ट दर्जाची घरं आणि तिकडे समोर तर बाहेरून गुजराती मारवाडी सगळे बाहेरून आलेले लोक चांगले मस्त थाटात बसलेत, करोडो रुपये दिलेत आणि त्यांनी घरं घेतलेत, मस्त थाटात आहेत. कोणी कमवलं याच्यामध्ये, मला तुम्ही सांगा ना, कोणी कमवलं याच्यामध्ये? याच्यामध्ये कमवलं त्या बिल्डर्सनी, याच्यामध्ये कमवलं त्या म्हाडानी, याच्यामध्ये कमवलं त्या सरकारने, याच्यामध्ये कमवलं त्या माजी सरकारने, आजी सरकारने, सगळ्यांनी पैसे कमवून झाले या प्रकरणामध्ये, या पत्राचाळीमध्ये. पण मित्रांनो ह्या पत्राचाळीतला माणूस, मराठी माणूस हा भिकारी राहिलाय. हा पत्राचाळीतला मराठी माणूस त्याच्या हक्काच्या भाड्याचे 40,000 मागतोय, ते त्याला दिले जात नाही. चांगलं घर मागतोय राहिला, आमच्या जमिनी आम्ही दिल्या तर आम्हाला निदान चांगली घरं तरी द्या, चांगले सशक्त घरं द्या. हे असे निकृष्ट जरी घरं देणार असेल तर मला सांगा ना, मराठी माणसं का नाही रस्त्यावर येणार, उपोषण करणार? मला तर सगळं कळतच नाही. ह्या लोकांना काळीच कसं नाहीये, ह्या लोकांना कळत कसं नाहीये. आपण एखाद्याकडून जमीन घेतली, त्याच्या जमिनीवर आपण घरं बांधतोय, प्रोजेक्ट बांधतोय, त्याच्यातून लाखो कमवतोय, करोडो कमवतोय, पण त्यांच्या मागण्या साध्या तुम्ही पूर्ण करू शकत नाही. मला खरंच मला कळत नाही आपण कुठल्या महाराष्ट्र दिशेला घेऊन चाललोय. मुंबई ही आपल्या मराठी माणसापासून कशी लांब घेऊन चाललोय ना. खरं मला आजी माझी भाजी सगळ्याच सरकारनं हे सगळं बोलायचं आहे. मला मोठमोठी नावं ह्या पत्राचाळीमध्ये अडकलेले आहेत, मोठमोठ्या लोकांनी पैसे कमवले आहेत, सगळ्यांना माहिती आहे ते. पण मित्रांनो आज जर का पाहिलं तर मराठी माणूस हा तिकडे बसलाय, असाच बसलाय, लाचार होऊन बसलेला आहे. मी पूर्ण व्हिडिओ टाकलाय, त्याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये पिन करून ठेवतो. व्हिडिओ तो बघा पूर्ण.
काय त्यांची अपेक्षा आहे, काय त्यांच्या मागण्या आहे, काय त्यांची परिस्थिती आज त्यांच्यावर आलेली आहे. लोक कामं करून संध्याकाळी तिकडे येत आहेत, पत्राचाळीच्या इथं उपोषणाला बसतात, साखळी उपोषणाला. आज खरंच मित्रांनो, मराठी म्हणून आपण फक्त चिपळ्या वाजवत बसलोय, पण मराठी माणसासाठी आपण स्वतः काय करतो रे हे आपण स्वतःच्या मनाला एकदा विचारावं. आज बरेच लोक तिच्या मनसेचे पण काय कमेंट करत होते की द्या अजून भाजपला मतदान आणि द्या निवडून. आता बघा हे भोगा, अरे तो जो वॉर्ड आहे ना, तो वॉर्ड क्रमांक 58 तिकडे मनसेची जागा होती आणि तिकडे आमचे वीरेंद्र जाधव उभे होते. आम्ही स्वतः त्यांचा प्रचार करत होतो, वीरेंद्र जाधवांचा मनसेचा प्रचार. आणि किती मराठी माणसं ते पत्राचाळमधले आमच्या बरोबर होती मला माहिती आहे. पण आता त्यात राजकारण आणायचं नाहीये. हे जे कमेंट करतात ना, मला खरं त्यांना सांगायचंय, तुम्हाला माहित नाही तर शांत बसा. हे असल्या कमेंट फालतू करू नका की अजून भाजपला मतदान द्या, अजून बाकीच्या शिवसेना शिंदे गटाला मतदान द्या. हे असल्या फालतू गोष्टी करू नका. मराठी माणूस आहे, त्याला सगळं कळतं कोणाला मतदान करायचं, कोणाला मतदान नाही करायचं. कारण मी स्वतः त्या निवडणुकीच्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आम्ही आमच्या वीरेंबाईंचा प्रचार करत होतो आणि आम्हाला माहिती आहे आमच्याबरोबर किती लोक होते. मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी फालतू गोष्टी बोलून आपल्या त्या मराठी माणसाला दुखवू नका, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. उगाच आपल्या काहीतरी बावळटासारख्या कमेंट करू नका. आज त्यांना मराठी माणसांना त्या आपली खरी गरज आहे. आपण उभं राहिलं पाहिजे. आपण पक्ष इतर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एक मराठी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. माझा एकच मोटिव्ह होता की हे लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचलं पाहिजे, लोकांपर्यंत हा विषय पोहोचला पाहिजे. हा माझा मोटिव्ह होता आणि त्याच्यामुळे मी या सगळ्या तुमच्यासमोर गोष्टी घेऊन येतोय. पण काय कोणी लोक काय रिस्पॉन्स नाही देते. बाकी काय या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचे काय हाल चालू आहे, कोणाला काय पडलेलं नाही. मला त्या मराठी माणसाला सांगायचं, उठा. मराठी माणूस आपला काय, त्याला आपली काय गरज आहे. तुमच्या एका शेअरनी, तुमच्या एका लाईकनी कुठल्या तरी त्या पत्राचाळीच्या लोकांचा विषय हा संपू शकतो. सरकारवर, त्या म्हाडावर प्रेशर येऊ शकतो. कारण तुम्ही जे करू शकता, एक लाईक, एक शेअर, हे सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता आणि त्याने आपल्या मराठी माणसाला पत्राचाळीचा न्याय मिळू शकतो. हे तुम्हाला स्वतःला कळलं पाहिजे. आणि बाकी जे आहेत ना गोरेगावच्या आजूबाजूला राहतात, त्यांनी स्वतः आलं पाहिजे तिकडे. नको त्या फेस्टिवलला जातात ना, नको त्या आपल्या करमणुकीच्या कार्यक्रमाला जातात. पण आज खरं तर अशा मराठी लोक जेव्हा उपोषणाला बसतात आपली, त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना आपण जॉईन झालं पाहिजे. त्यांना विचारपूस त्यांची केली पाहिजे. सोशल मीडिया आज बऱ्याच लोकांचा स्ट्रॉंग आहे. प्रत्येक क्रिएटरला मला सांगणं आहे की तिकडे येऊन तुम्ही तिकडे त्यांचं शूट केलं पाहिजे. त्या लोकांपर्यंत, सरकारपर्यंत, शासनापर्यंत, म्हाडापर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचवायला पाहिजे मराठी माणसाच्या. तेव्हा कुठे आपण तुम्ही स्वतःला मराठी माणूस म्हणून संबोधा. मला हेच तुम्हाला सांगायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी नवीन एक गोष्ट विसरण्यासाठी म्हणून आणल्या जातात. पण मित्रांनो, मला तुम्हाला हे सांगायचं आहे, ज्या खरंच सिरियसली घेण्यासारख्या गोष्टी असतात, ज्या रोजगाराच्या गोष्टी असतात, ज्या मराठी माणसाच्या न्याय हक्काच्या गोष्टी असतात, ज्या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये मराठी माणसासाठी जे उद्योगधंद्याच्या गोष्टी असतात, त्या गोष्टींवर तुम्ही फोकस करा. त्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवा. मला असं वाटतं हे तुम्ही करणं गरजेचं आहे. तुम्ही जर का स्वतःला हार्डकोर मराठी समजत असाल तर आपला पक्ष बाजूला ठेवा. आपला पक्ष किती मराठी माणसासाठी करतो निवडणुका आधी आणि निवडणुकानंतर, याच्यावर जरा डोळ्याची पट्टी काढा आणि काय बोलतात, लक्ष द्या. आज कोणी आलेलं नाही तिकडे पत्राचाळीकडे, कोणीही नाही, कुठलाच पक्ष नाही आलेला आहे. मला खरंच, मी एका पक्षाची पण बाजू घेत नाहीये आणि एका पक्षाला मला वाईट पण बोलायचं नाहीये. पण मला आज मराठी म्हणून जर का तुम्ही असाल तर मला तुम्हाला एक हंबल रिक्वेस्ट करायची आहे, ह्या पत्राचाळीच्या लोकांबरोबर एक मराठी म्हणून उभं राहा. तुमचे पक्ष सगळे खड्ड्यात गेले तिकडे. एक मराठी म्हणून मला असं वाटतं तुम्ही या तिकडे आणि मराठी म्हणून त्यांना भेट द्या, त्यांना एक पाठिंबा द्या, त्यांना एक सपोर्टची गरज आहे तुमच्या मराठी म्हणून. एवढंच मी तुम्हाला सांगेल. तुर्तास सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.